प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसी घेतलेला अभंग गाथा मूर्ती जगद्गुरु संत तुकोबरायांच्या गाथेतील आणि माणसाच्या नश्वर जीवनाला शाश्वत मार्ग सांगणारा आजचा अभंग. विठ्ठल 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 आज या ठिकाणी वैकुंठवाशी द्वारकाबाई दामू पवार यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित असणारे सर्वच सुजन आणि सज्जन श्रोते हो. माणसाचा जन्म कशासाठी आहे, माणसाचं जीवन कशासाठी आहे, जगायचंय कशासाठी हे सांगणारा आजचा अभंग. विठ्ठल 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 किड्या मुंग्यांसारखे सगळेच जन्माला येतात, किड्या मुंग्यांसारखे सगळेच जन्माला येतात, पण वाघ म्हणून जन्माला येण्यासाठी भाग्य यावं लागतं. विठ्ठल 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 विठ्ठल. आज या तरसवाडीच्या पुण्य शिवनगरीमध्ये ही कीर्तन रूपी सेवा होत असताना हे सगळं जे पवार कुटुंबीय आहे हे खऱ्या अर्थानं एक दातृत्वाचा आणि कर्तृत्वाचा आयाम आहे. जीवनामध्ये माणसं जन्माला येतात. तुमच्या माझ्या जीवनामध्ये जन्म आपला होतो आणि महाराज आपल्या जीवनामध्ये वर्ष श्राद्ध येतं. पण काही पुण्यस्मरण असे असतात, काही पुण्यात्मे असे असतात की त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं स्मरण करण्यासाठी पुण्यस्मरण आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणाक्षणाला आपल्याला विचार करायचा आहे की हे जीवन कशासाठी आहे. क्षणोक्षणी हाची करावा विचार. तरावया पार भव सिंधू. या संसार रूपी सागरातनं तरण्यासाठी क्षणाक्षणाला विचार करावा लागेल. आपण तर म्हणतो अरे किती येळ आहे, इतका येळ आहे की येळ संपना, काळ इतका पुढे येऊन ठेपले. क्षणी हाची करावा विचार. क्षणाक्षणाला आपल्याला हा विचार करायचा आहे की अरे काळ संपल. एखादा सांगतो किरण महाराज 80 वर्ष जगलो, पण 80 वर्षात एकदा सुद्धा पंढरीला गेला नाही. म्हणजे आयुष्यात माणूस जगतो किती, किती वर्ष जगतो याला महत्व नाही, माणूस जगला कसा याला महत्व आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणाक्षणाला हाच विचार करायचा असं तुकोबराय सांगतात. मग हा म्हणजे नक्की कुठला. आमच्या घरी पाणी भरायला येशील का. हो येतो की. पांडुरंग पांडुरंग. त्या पाटलांच्या घरचं आज पाणी भरल्याव आमच्याकडे दुपारच्याला लाकडं फोडा यायचंय, येशील का. हो येतो की महाराज येतो की. पांडुरंग पांडुरंग. लाकडं फोडताना नाव कुणाचं आहे, पांडुरंगाचं. पाणी भरताना नाव कुणाचं आहे, पांडुरंगाचं. क्षणोक्षणी हाची करावा विचार. पण आपली लाकडं गेली तरी नाव नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कुणाच्या घरी जावं पाणी भरावं, कुणाच्या घरी जावं लाकडं फोडावीत, पण मुखात मात्र पांडुरंगाचं नाव असावं. पांडुरंग पांडुरंग. दिवसभर थकावं, भागावं आणि घरी यावं. घरी आल्यानंतर पत्नीनं बायकोनं त्यांच्या पुढं पाण्याचा तांब्या ठेवावा. आज सगळ्यांच्या पुढं आतनं तांब्या फेकून येईल, पण पाण्याचा तांब्या काय महाराज येत नाही. म्हणजे आज आपल्या सांप्रत घडीला राष्ट्रामध्ये साध्या साध्या गोष्टीतलं लोकांचे वाद आहेत तात्या.
साध्या साध्या गोष्टीतनं माणसांचे घटस्फोट आहेत, पण संत ऐका, संत विचारांचा स्फोट आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. धनी अहो किती थकला सा. पाणी आले, पाणी भरता भरता घामाचं पाणी किती वाहिलं हे तुम्हाला कळालंच नाही हो. नाही ग सोयरे, अगं अंगाला घाम किती येतो याच्याकडे पाहत नाही. त्या घामाबरोबर पांडुरंगाच्या नामचिंतनाचे शब्द बाहेर पडतात. क्षणोक्षणी हाची करावा विचार. पत्नीनं पाणी ठेवावं आणि दमलेल्या भागलेल्या पतीसाठी आज स्वयंपाकघरात जाऊन काहीतरी खाद्य घेऊन यावं, ताट करावं जावं. तुम्ही जावा, सुचिरभूत व्हा, हातपाय तोड धुवा, मी ताट करून आले. लगबगीनं आत जावं, ताट पुढं मांडावं. उतरंडीत पाहावं तर उतरंडीत कुठंच पीठ नाही. टोपलं उघडून पाहावं तर टोपल्यात काय महाराज? टोपल्यात अर्धीच भाकर आहे मंडळी. सोयरेनं अर्धी भाकर तशीच घ्यावी आणि पांडुरंगाकडं पाहावं. पांडुरंगा, अरे कायम माझ्या पतीच्या मुखात तुझंच नाव असतं रे, पण कायम मुखात तुझं नाव असून सुद्धा पोटाला पोट भरल इतकी भाकर काय त्याच्या ताटात नसते रे. सगळ्या उतरंडी बघाव्यात, कुठंच पीठ नाही. शेवटी त्या असलेल्या टोपल्यातली भाकर घ्यावी, ताटामध्ये वाढावी आणि त्या ताटातली भाकर तशीच घेऊन पुढं यावं मंडळी. अर्धी भाकर असलेली माणसं सुद्धा पोट भरलेल्या माणसांपेक्षाही समाधानी असतात. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे संत चोखोबाराय. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा या गावावरून पंढरपूरच्या वेशीच्या कामासाठी चोखोबाराय पंढरपूरच्या निवासनी आलेले आहेत. महिपती महाराज सांगतात की चोखोबारायांचा जन्मच हा मुळे पंढरपूरमध्ये झालेला आहे आणि त्या पंढरपूरच्या वेशीच्या कामासाठी चोखोबाराय आलेत. अरे त्या संतांच्याकडे भाकर अर्धी होती, पण संतांच्या मनावरती असलेलं समाधान अद्वितीय आहे. आज आमच्याकडे सगळ्यांच्या ताटात भरून भाकऱ्या आहेत, पण ताटात असलेल्या भाकऱ्या असताना सुद्धा आमच्या चित्ती मात्र समाधान दिसून येत नाही. एका बाजूला ताटामध्ये अर्धे भाकर असणारे संत चेहऱ्यावरती आनंद घेऊन जातात आणि दुसऱ्या बाजूला आमच्याच ताटामध्ये पोटभर अन्न असून सुद्धा उखांड्यावर टाकताना सुद्धा अन्न खाताना सुद्धा आमची तोंड वाकडी होतात. म्हणून संतांच्या चरित्रातून आम्हाला हे शिकायचंय की क्षणाक्षणाला भगवंताचा विचार करत असताना आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे काम काम नाही आता, आणि काम पे काम नाही आता. मुरुनिया वाटा सूक्ष्म दुसर केला राज्यभार चाले ऐसा. मोडनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. ताटात अर्धीच भाकर वाढावी. चोखोबारायांनी त्यातला एक कोर काढावा आणि तो सोयराच्या मुखाला लावावा. सोयरांनी एक कोर काढावा, तो चोखोबांच्या मुखाला लावावा आणि अर्धी भाकर खाताना सुद्धा पांडुरंग 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 मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन आहे. डोळ्यांमध्ये आसू आहेत,
सोयरे, कदाचित आपल्या घरामध्ये भाकर पुरेशी नसल ग, पण पंढरपूरच्या पांडुरंगाचं नाव मात्र पोटभर आपल्याकडे आहे ग. आयुष्यात जन्माला येऊन कोणत्या पद्धतीनं जीवन व्यतीत करावं, जगावं, याचं चारित्र्य आणि चरित्र आम्हाला संत शिकवतात. विठ्ठल 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 चोखोबांनी त्या अर्धी भाकर खावी दोघांनी मिळून. मंडळी, आज आमच्याकडं अन्न भरपूर आहे पण भूक नाही. आज आमच्याकडं अन्न भरपूर आहे पण आज आमच्याकडं भूक नाही. मंडळी, एका बाजूला भुकेलेला भारत आणि दुसऱ्या बाजूला उकरंड्यावरती स्वतःच्या घरातलं अन्न फेकणारी माणसं. एका बाजूला असणारा हा इंडिया, हा भारत आणि इंडिया. काही माणसं रात्रीचं अन्न मिळत नाही, एखादा दुसरा वडापाव खाऊन रस्त्याच्या रहदारीवरती झोपतात आणि काही माणसं सकाळी त्याच रहदारीवरती रात्री खाल्लेलं अन्न जिरवण्यासाठी चालतात. विठ्ठल 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 विठ्ठल. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. क्षणाक्षणाला हा विचार करा की या संसार रूपी सागरातनं तरण्यासाठी काय केलं पाहिजे. संत तो मंडळी विचार करत होते. अखेर दोघंही झोपले, पण झोपताना सोयरांनी सांगावं, महाराज महाराज, अहो आषाढी एकादशी जवळ आली आहे, पंढरपूरला सकाळी निघूयात का हो. अगं पंढरपूर काही कोसांवर, पंढरीला जाऊ, पांडुरंगाचं दर्शन घेऊ. रात्री दोघंही झोपले, सकाळी सुसूरभूत झाले आणि प्रातःकाली सकाळी लवकर उठून पाऊलं चालायला लागली. पंढरीच्या दिशेनं पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालते पंढरीची वाट. सुखी संसाराची सोडून आगाट, सुखी संसाराची सोडून आगाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. सुखी संसाराची क्या बात, वाट, सुखी संसाराची सोडून आगाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. पाऊलं चालायला लागली, इतक्यात सोयराबाई ठेचकळल्या आणि पडल्या. गळगळ रक्त वाहू लागलं. सोयरे, लागलं का ग सोयरे? धनी, लागतं का हो या देहाला? नैनम छिंदंती शस्त्राणि, नैनम दहती पावक, न चैनम कलियोत्पानाप, न शोषयती मारुतः. अरे, त्याला अग्नीनं प्रदीप्त करता येत नाही, त्याला शस्त्रानं मारता येत नाही, त्याला वाऱ्यानं फुंकर घालता येत नाही. असा जो विक्रमादित्य आहे तो म्हणजे आहे आत्मा. आणि हा जो आत्मा आहे त्या आत्म्याला मंडळी जपायचं असतं. संतांनी देहाला नाही जपलं, तुम्ही आम्ही देहाला जपतो.
तुम्ही आम्ही देहाचे चोचले पुरवतो, पण संत देहविरक्त भावनेनं जगत होते. हे संतांचं वैशिष्ट्य आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे दोघही पंढरीच्या वाटेवरती आले आहेत. पांडुरंगाचं दर्शन दुरूनच मंडळी घेतलं, कारण त्या काळामध्ये अस्पृश्यांना मंदिरामध्ये प्रवेश नव्हता. मंडळी चोखोबांनी तिथूनच दर्शन घेतलं. तिथं नामदेवरायांचं कीर्तन चालू होतं. वास्तविक चोखोबाराय, नामदेवराय आणि ज्ञानेश्वर महाराज ही तिन्ही मंडळी एकाच प्रभावळीतली आहेत. म्हणजे संत ज्ञानोबरायांचा जन्म हा 1275चा आहे, नामदेवरायांचा जन्म हा 1270चा आहे, चोखोबरायांचा जन्म हा इसवी सन 1273चा आहे. त्या नामदेवरायांच्या कीर्तनासाठी स्वतः चोखोबराय खाली बसलेले आहेत. मंडळी चोखोबांनी कीर्तन ऐकलं आणि कीर्तन झाल्यानंतर महाराजांचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, महाराज अहो आतापर्यंत ऐकलं होतं की मी माणसाला जवळ करत नाहीत, हे पाहिलं, पण आज साक्षात बघतोय की पंढरीचा पांडुरंग सुद्धा माणसांना आत घेत नाहीत. काय माणसं बिघडली आहेत. भगवंत सुद्धा असा करतो का? नाही चोखोबा नाही. तो दयाळू आहे, तो कृपाळू आहे. तो तुम्हाला नक्की दर्शन देईल. नामदेवरायांच्या चरणावरती डोकं ठेवावं आणि चोखोबरायांच्या मनामध्ये विश्वास होता की अरे संत सांगतात तो मार्ग शाश्वत आहे, संत जो विचार देतात तो शाश्वत आहे. तुम्ही आम्ही सांगू त्या गोष्टी आज आहेत उद्या नाहीत, पण संत जो विचार देतात तो कालातीत आहे. विठ्ठल विठ्ठल. दोघही घरी आले आणि झोपडीत झोपले. मंडळी पण क्षणाला मनात विचार आहे. क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणाला विचार दोघांच्याही मनात आहे आणि दोघही झोप लागत नाही या कुशीवरून. अरे पंढरीला गेलो, पांडुरंगाचं दर्शन नाही झालं. बाहेरूनच त्याला हात जोडले. पांडुरंगा हीच का माणसाची मानवता, हीच का माणसाची मानवता की ज्या माणसाच्या मानवतेतून स्वतःला माणूसच कळत नाही का रे. आता या कुशीवरून या कुशीवरती होत होते मंडळी. आणि असंच होत असताना त्या रात्रीच्या समयी आवाज येतो, चोखोबा उठा उठा चोखोबा उठा. धचकावं चोखोबांनी. इकडं तिकडं पाहावं, समोर असलेला लख प्रकाशाकडे जावं. पाहतात तर समोर काय, साक्षात पांडुरंगाने दर्शन द्यावं. पांडुरंगा माझ्या झोपडीत आलास. पांडुरंगा चोखोबा तुम्ही माझ्या मंदिरात आला, तुम्हाला दर्शन मिळालं नाही, पण चोखोबा तुमच्या झोपडीत येऊन मी तुम्हाला दर्शन दिलं. भगवंत किती कनवाळू, भगवंत किती मायाळू, भगवंत किती कृपाळू. चोखोबांच्या घरी यावं, गळ्यातला हार काढावा आणि चोखोबांच्या गळ्यात घालावं आणि सांगावं, चोखोबाराई हा भक्ताच्या आणि परमात्माच्या भेटीचा विश्वास आहे. तरावया पार भव सिंधू. या संसार रूपी सागरातून तरण्यासाठी मनाशी उराशी जर का परमेश्वर भक्तीची लीला बाळगली तर भगवंत येतो. आणि नुसता येत नाही मंडळी, तर आलेल्या या भवसिंधू सागरातून तरण्यासाठी प्रत्येक विचार भगवंत देतो. अरे तो चोखोबारायांसाठी झोपडीत उभा राहिला, भक्त प्रल्हादासाठी स्वतःची मांडी उघडून उभा राहिला, त्या खंबातून सुद्धा नरसिंह भवरून बाहेर पडला. त्याच्यावरती जर निष्ठा ठेवली आणि क्षणाला जर भगवंताच्याच भक्तीचा विचार केला तर भगवंत तुमच्या माझ्यासाठी त्या भक्तीचा विचार ऐकून येतो
येतो आणि येतोच, हेच तुकोबाराय सांगतात अभंगाच्या क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू, भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सगळं, नाशिवंत देह जाणार. या क्षणाक्षणाला तरण्यासाठी भगवत भक्तीचा विचार मंडळी केला. आज ज्यांच्या घरी कीर्तन आहे हे सगळं कुटुंबच हरिरूप झालेलं आहे. हरिरूप झालेलं कुटुंब म्हणजे हे पवार कुटुंब आहे. आणि पवार म्हणजे पावर आहे दबडे पाटील. विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला विठाला. पवारांची पावर महाराष्ट्राला कळाली. विठ्ठल जेवढ्या जागा दिल्या तेवढ्या जागा 100% निवडून आणायची ताकद पॉवर मध्ये आहे. विठ्ठल विठाला 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 विठाला. बाकीची खेळत बसली जास्त, पण ह्यांना कळालं कुठं काय करायचं, मग कुठं काय जीवन जगायचं हेही आपल्याला कळालं तर भगवंत भक्तीचा मार्ग सुकर होतो. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. पण आपल्याला कुठं काय करायचं हीच ताट्या कळत नाही. आपण मुसलमान माणसांच्या वरती त्यांच्या भोंग्यांच्या वरती वरडतो, कारण केवढा भोंगा आहे. एक सुंदर कविता आहे आमच्या मित्राची अनंत राऊतांची. भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय वाजलाय वाजलाय, नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय गाजलाय गाजलाय. श्रीरामाची आम्ही पोर श्रीरामाची आम्ही पोर, आमच्या घरची अयोध्या रड आमच्या घरची अयोध्या घड. भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय वाजलाय वाजलाय, नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय गाजलाय गाजलाय. भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय वाजलाय वाजलाय. होय नुसता भोंगा वाजतोय, पण आमची पोरं मात्र ह्याचा स्वागा धर आणि त्याच्या पैरणी वागव. आजच्या या कीर्तनातनं आता लोकसभा संपली, आता विधानसभा चालू होईल. आता आचारसंहिताही संपली, तशी विधान परिषदेची आचारसंहिता आता महाराष्ट्रात आहे. पण या आचारसंहितेला पण इतकी संहिता आहे मंडळी की वाघाचा सुद्धा मांजार करायची ताकद या आचारसंहितेत आहे. पण आपल्याला कुठं काय करायचं हेच कळत नाही. नाशवंत देह जाणार, हा देह नाशवंत आहे, हा सकळ जाणार आहे. पण आपल्याला माहीतच नाही, तो बसलेल्या कित्येक जणांना अजून कळालं नाही की मी जाणार आहे. जाणार जाणार हा देह जाणार जाणार जाणार. नाम सार वा जपे सदा हरिनाम सार जप सदा. क्षणिक आयुष्य अनेक संपत्ती, क्षणिक आयुष्य अनेक संपत्ती. देह नाशवंत आहे, तो सकळ जाणार आहे. पण आमची लाकडं गेली तरी अजून आम्हाला कळालं नाही. अजून आपल्यातली माणसं लाकडाच्याच मागं लागलेली आहेत.
तिकडं कुत्री भुकत्यात बघा. उद्या कोण म्हणणार नाही कुत्र बी कीर्तनाला नव्हतं. विठ्ठल 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 विठ्ठल. माणसं एवढी तयारीची झालीत बाबा की माणसं जातील तिथं. एक तर माणूस असा दबडे पाटील मला भेटला की दुसऱ्याच्या दारात आपला दगड गेला तरी उचलून आणायचा. त्याच्या घरी गेलो एकदा. खिळ चुका दाव तुटलेली खुळखुळ प्लॅस्टिकच्या बॅटा. म्हणलो काय काय लागा तू गोळा केलंयस. म्हटलं महाराज तुम्हीच कीर्तनात सांगितलं ना नाशवंत देह जाणार सकळ. विठ्ठल मी म्हटलं अरे देह नाशवंत हे मी सांगितलं. चुका आणि तुटक्या बॅटी गोळा कर हे नाही सांगितलं. पण माणसं ऐकतात कुठं मंडळी. आता कीर्तनाला माणसं बसलेत बघा. काही काही जण चपली जवळच बसलेत. म्हणजे बसताना सुद्धा त्याला कळालंय की अशा जागी बसू की चपलीचा वॉचमन होऊ. पण आज आपल्याला संतांच्या पादुकांचे दास व्हायचे हे विसरू नका. माणसांचं जीवन हे क्षणिक आहे, नश्वर आहे, नाशवंत आहे. नाशवंत देह जाणार सकळ. हा नाशवंत देह संतांना कळाला. संत का पथदर्शी आहेत. संतांची चरित्र आम्हाला का ऐकायची आहेत तर संतांची चरित्र यासाठी ऐकायची आहेत की संतांनी त्यांच्या जीवनातला क्षणाक्षणाचा विचार हा सत्कर्मासाठी लावला. आपण क्षणाक्षणाला नुसतं घड्याळ वाजत असतो, बघत असतो की काटा पुढं सरतोय, काटा पुढं सरतोय, काटा पुढं सरतोय. अरे तुझा काटा झाला तरी तुला अजून काटा पुढं सरतोय. म्हणून माणसाचं आयुष्य मंडळी हे क्षणभंगूर आहे. महाराज ताटी उघडा महाराज, ताटी उघडा महाराज, ताटी उघडा महाराज. आतून मुसू मुसू आवाज येत होता. त्या मुसू मुसू येणाऱ्या आवाजाला ऐकताना त्या बनीचं काळीज मंडळी तुटत होत. झोपडीचं दार उघडावं, आत यावं, पाहावं. माऊली 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 जगाचा साम्राज्यवरती आहे तुम्ही. जगाच्या बापाच्या डोळ्यात अश्रू येत आहेत. माऊलींना विचारावं महाराज महाराज ज्ञानोबाराय ज्ञानेश्वर माऊली तुमच्या डोळ्यात अश्रू येत आहेत, तुमच्या डोळ्यात पाणी आहे. मुक्ताई मुक्ताई हे पाणी यासाठी येतंय ग मुक्ताई. माणसांच्या दारात फिरल्यानंतर माणसांनी अन्नाचा कण दिला म्हणून हे पाणी येत नाही, म्हणून हे अश्रू येत नाहीत ग मुक्ताई. अश्रू यासाठी येत आहेत की त्यांच्या दारात जाऊन आपण त्यांना काय दिलं याचं दुःख आहे. अरे जगासाठी पसायदान मागणारे ज्ञानेश्वर माऊली ते ज्ञानोबाराई जगासाठी पसायदान मागत असताना सांगतात येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला जो जे वांछिल तो थे लाभो. अरे भगवंता ज्याला जे हवंय ते दे. ज्या ज्ञानोबारायांना आम्ही शिव्या दिल्या, ज्या ज्ञानोबारायांना आम्ही शाप दिला, ज्या ज्ञानोबारायांना आम्ही वेदना दिल्या, त्या ज्ञानोबारायांनी या जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती या न्यायाप्रमाणे ते ज्ञानोबाराय तुमच्या माझ्यासाठी भगवंताच्या समोर पसायदान मागता. ज्यांच्या मार्गावरती ज्यांच्या रस्त्यावरती आम्ही काटे हंतरले. ए ज्ञान्या अरे ही संन्यस्ताची मुलं आणि या संन्यस्तांच्या मुलांना अधिकार नाही वेद उपनिषद वाचण्याचा, लोकांना सांगण्याचा नाही हो. जे सुचतं ते फक्त मी लिहित जातो, दिसा माझी काही लिहित जावे. हा माझा अधिकार नाही. ज्ञान्या अरे तुझा बाप विठ्ठल पंत कुलकर्णी
हा विठ्ठलपंत कुलकर्णी आधी गृहस्थाश्रमी होता, संन्यस्त झाला, पुन्हा संन्यस्ताचा गृहस्थाश्रमी होतो. तुला अधिकार नाही वेदांवर बोलण्याचा, तुला अधिकार नाही उपनिषदांवर बोलण्याचा. पैठणच्या महाशास्त्रींच्या समोर उभं केलं ज्ञानोबारायांना. वा. नाशवंत देह जाणार सकळ. त्या महाशास्त्रींच्या समोर ज्ञानोबाराय उभे आहेत मंडळी. आणि शास्त्रींनी सांगावं, ज्ञान्या, अरे तुला अधिकार नाहीये उपनिषदांवर बोलायचा, वेदांवर बोलायचा. लोकांना श्लोक सांगतोस, टीका करतोस गीतेवरती. ज्ञानोबारायांनी हात जोडावे आणि सांगावं, नाही हो, बोलवता धनी शिकविता धनी वेगळाच. तो बोलवता धनी मला शिकवतो. हे माझ्या मुखातून नाही पडत, मी नाही लिहित, हे अंतःकरण सांगत असतं मंडळी. ज्ञानोबारायांचं मन द्रवत होतं. ही चारही लेकरं तिथं मंडळी उभी होती महाराज. त्या पैठणच्या महाशास्त्रींच्या समोर उभाय जगाचा साम्राज्य चक्रवर्ती बाप स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.